Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, today we are going to start our 7th chapter, Business Environment. As you are aware about reduction in the syllabus, so this year 6th chapter is not there for your study. So we are starting our next lesson, Business Environment. Now in this lesson, which points we are going to study? See the contents of the lesson. In this lesson, Business Environment, we are going to discuss the meaning of business environment, then definition, then importance of business environment and dimensions of business environment. So all these points we are going to cover in this lesson, business environment. Now here, like a human being, business also does not function in an isolated vacuum. It functions within a whole process of relevant environment. Actually, the successful business does not only recognize different elements of the environment but also influence them. The business must continuously monitor and adapt to the environment in order to survive and prosper. Disturbance in the environment may either spell extreme threats or open up new opportunities for the firm. A successful business has to identify, appraise, and respond to the various opportunities and threats in its environment. The success of every business depends on adapting itself to the environment within which it functions. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयातील प्रकरण 7वे सुरू करणार आहोत आणि ते आहे बिझनेस एन्व्हायरमेंट. आता बिझनेस एन्व्हायरमेंट यामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण ज्याचा उल्लेख आपण असं मराठीमध्ये करू शकतो. तर यामध्ये आपण त्याचा अर्थ, व्याख्या आणि व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा ज्याला आपण डायमेन्शन्स असं म्हणलेलं आहे, तर त्याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय? तर आपल्या सभोवती ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत त्यांना ज्या वातावरणामध्ये व्यावसायिक वाटचाल करावी लागते ते वातावरण म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. जसं की कोणताही व्यक्ती एकलकोंडेपणाने राहू शकत नाही किंवा एकटा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे व्यवसायसुद्धा किंवा व्यावसायिकसुद्धा समाजापासून आयसोलेट फॉर्ममध्ये राहू शकत नाहीत. याही आधी आपण अनेक प्रकरणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की व्यवसाय आणि समाज हे जणू एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. व्यवसाय हा पूर्णपणे समाजासाठी चालवला जातो अर्थातच, आणि अनेक ॲक्टिव्हिटीज पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक समाजावरती अवलंबून असतात आणि समाजसुद्धा आपल्या अनेक गरजा या व्यवसायाच्या माध्यमाने पूर्ण करत असतात. त्यामुळे प्रत्येक जो व्यावसायिक आहे किंवा ज्या व्यावसायिक संघटना आहेत त्यांना या वातावरणामधूनच आपली वाटचाल करावी लागते. आणि एखाद्या व्यवसायाचं यश आणि अपयश हे व्यावसायिक पर्यावरण ते कोणत्या पद्धतीने स्वीकारतात याच्यावरती अवलंबून असतं. जर व्यवसायाला आपला व्यवसाय जिवंत ठेवायचा असेल, त्याची भरभराट करायची असेल, तर प्रत्येक व्यवसायाला आजूबाजूला जे काही व्यावसायिक पर्यावरण आहे
वातावरण आहे त्याप्रमाणे आपली ध्येय धोरणांमध्ये बदल करावा लागतो आणि स्वतःला ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. अनेक ध्येय धोरणांमध्ये त्यांना प्रसंगाचं भान राखून वेगवेगळ्या ज्या सर्व घडामोडी आजूबाजूला घडत असतात त्याप्रमाणे त्यांना आपल्या बिझनेस पॉलिसीज आणि ॲक्टिव्हिटीज या चेंज कराव्या लागतात आणि प्रत्येक समोर आलेली घटना किंवा प्रसंग हे काही वेळा या बदलांमुळे केलेल्या बदलांमुळे त्या एक चांगली संधी म्हणून सुद्धा व्यवसायाला मिळू शकतात. आणि जर जे काही घटना प्रसंग किंवा ज्या घडामोडी आजूबाजूला घडतात त्याला पॉझिटिव्हली न बघता जर व्यवसायाने वाटचाल केली तर कदाचित व्यावसायिकांना असं होऊ शकतं की काही प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा सहन करावं लागतं. तर आपण असं थोडक्यात असं म्हणू शकतो की प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचं यश किंवा अपयश हे ते स्वतःला सभोवतालच्या वातावरणामध्ये कशा प्रकारे ॲडजस्ट करतात त्याला आपण इथे ॲडॅप्ट करतात त्यावरती अवलंबून आहे आणि तोच भाग आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. नाव सी द मीनिंग ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. सी द सक्सेस ऑफ एव्हरी बिझनेस डिपेंड्स ऑन ॲडॅप्टिंग इटसेल्फ टू द एन्व्हायरमेंट विदिन विच इट फंक्शन्स. जसं मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक व्यवसायाचे यश हे ते स्वतःला कसं ॲडजस्ट करतात आजूबाजूच्या वातावरणामध्ये त्यावरती ते बऱ्याच प्रमाणावरती अवलंबून आहे. सी बिझनेस एन्व्हायरमेंट कंप्राइजेस ऑफ सच फॅक्टर्स विच कॅन अफेक्ट बिझनेस ॲज फॉलोज. इट इन्क्लूड्स स्ट्रेंथ, weaknesses, government policies and regulation, nature of the economy and economic conditions, socio-cultural factors, demographic trends, नॅचरल फॅक्टर्स अँड ग्लोबल ट्रेंड्स. म्हणजे आता हे जे व्यावसायिक पर्यावरण आहे तर त्याचा परिणाम कशावर होतो तर इथं आपल्याला असं दिसून येतं की बरेच 8 इथे मुद्दे दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला समजतं की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय आहे. तर या व्यावसायिक पर्यावरणामुळे स्ट्रेंथ म्हणजे व्यवसायाचे प्लस पॉईंट्स काय आहेत, त्याचे विकनेसेस काय आहेत, त्यानंतर व्यावसायिक पर्यावरण कशामुळे बदलतं तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यानंतर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याच्यावरती सुद्धा व्यावसायिक पर्यावरण परिणाम करतो. त्यानंतर प्रत्येक देशाची समाजाची परंपरा काय आहे, सामाजिक त्यांची बांधणी कशी आहे, त्यानंतर भौगोलिक त्यांचा ग्राफ कसा आहे आणि विविध नैसर्गिक साधनसंपत्ती कशी आहे आणि एकूणच जागतिक वाटचाल किंवा जागतिक ट्रेंड्स हे कशाप्रकारे आहेत याच्यावरती पूर्णपणे व्यावसायिक पर्यावरण किंवा बिझनेस एन्व्हायरमेंट हे अवलंबून असतं. सी द टर्म बिझनेस एन्व्हायरमेंट जनरली रिफर्स टू द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विच इन्क्लूड्स फॅक्टर्स आउटसाइड द बिझनेस लीडिंग टू अपॉर्च्युनिटीज ऑर थ्रेट्स ऑफ द बिझनेस. म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट यामध्ये बाहेरचं जे वातावरण आहे, फर्मच्या बाहेरचं म्हणजे जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याच्या भोवतालीचं जे वातावरण आहे त्याच्याशी ते जास्त रिलेट करतं. नाव वी विल सी द प्रॉपर डेफिनेशन ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. इट इज गिवन बाय बायर्ड ओ व्हीलर. According to him, the total of all things external to the firm and industries which affect their organization and operations is called as business environment. म्हणजे अर्थातच फर्मच्या बाहेर जे सगळे फॅक्टर्स आहेत ज्याला आपण एक्सटर्नल फॅक्टर्स असं म्हणू शकतो तर त्याच्यामुळे तो जो सगळा सभोवतालचा जो परिसर आहे की ज्याच्यामध्ये आपण आत्ताच म्हणलं की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील किंवा नेचर ऑफ इकॉनॉमी आहे, इकॉनॉमिक कंडिशन आहे किंवा
कल्चर आहे, तर या सगळ्यांचा एकत्रित विचार म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट आहे. थोडक्यामध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनचे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ते म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट, आणि त्यातूनच त्या सर्व एन्व्हायरमेंटचा अभ्यास करूनच बिझनेस ऑर्गनायझेशनला आपली स्वतःची वाटचाल ही करायची असते. द बिझनेस एन्व्हायरमेंट कॉन्स्टिट्यूट थ्रेट्स to the firm and offers opportunities for potential market, including several factors. From the above definition, one can conclude that business environment consists of internal as well as external factors which constitute threats to the firm or they provide opportunities to exploit. आता बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे इथं दोन्ही प्रकारचं पर्यावरण असेल. एक म्हणजे बाहेरचे ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन फंक्शन्स करतात ते भोवतालीचे पर्यावरण, आणि इंटर्नलसुद्धा. इंटर्नल म्हणजे त्यांचे कर्मचारी असतील किंवा कॅपिटल असेल, फायनान्स असेल, त्यांच्या इंटर्नल पॉलिसीज असतील, द टूल्स अँड मशिनरी असतील, रॉ मटेरियल असेल, या सगळ्याचा परिणामसुद्धा त्या संस्थेच्या व्यावसायिक प्रगतीवरती होत असतो. म्हणजे काही फॅक्टर्स हे संस्थेच्या बाहेरचे असतात आणि काही फॅक्टर्स हे संस्थेअंतर्गत असतात, आणि या सगळ्यांना एकत्रित आपण बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हणू शकतो. ओके, सो देर आर टू फॅक्टर्स, इंटर्नल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द सक्सेस ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. नाव हियर विथ सम पॉईंट्स वी आर गोइंग टू डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट. Like number 1, determining opportunities and threats. 2, identifying firm's strength and weaknesses. 3rd, continuous learning. 4th, image building. 5th, meeting competition. And 6th is giving direction for growth. See, there is an intimate interaction between business and environment which helps in strengthening the business firm and using its resources for more effectively purpose. To be more specific, proper understanding of various dimensions of business environment helps the business in the following way. Now see the first one, determining opportunities and threats. The interaction between business and its environment identifies opportunities and threats to business. It helps the business enterprises for overcoming challenges successfully. म्हणजे व्यावसायिक पर्यावरणाचा बिझनेस ऑर्गनायझेशनला अभ्यास केला तर त्यातनं त्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत भविष्यामध्ये, आणि व्यवसायाला कोणकोणत्या धोक्यांना सामोरे जावे लागेल याचा अंदाज व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास केल्यामुळे संस्थांना समजतो. म्हणून बिझनेस एन्व्हायरमेंटचं स्टडी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, की ज्यामुळे या ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना आपल्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल याचा अंदाज हा येऊ शकतो. नाव द सेकंड इज आयडेंटिफाईंग फर्म स्ट्रेंथ अँड विकनेसेस. सी, बिझनेस एन्व्हायरमेंट हेल्प्स टू आयडेंटिफाय द इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ अँड विकनेस इन व्ह्यू ऑफ द टेक्नॉलॉजिकल अँड ग्लोबल एन्व्हायरमेंट. आता बिझनेस एन्व्हायरमेंटमुळे एकूणच आपल्या कमतरता कोणत्या आहेत आणि आपण आपले मजबूत पॉईंट्स कोणते आहेत, की आपण आपली स्ट्रेंथ कुठे आहे, आपली ताकद कोणती आहे याची ओळख आपल्याला या व्यावसायिक पर्यावरणामुळे होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या संस्थेमधले कर्मचारी हे अतिशय कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत, पंक्च्युएट आहेत,
दिलेलं टार्गेट ते वेळेवर पूर्ण करत आहेत. त्याचप्रमाणे ते नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापरसुद्धा अतिशय काळजीपूर्वक करत आहेत. त्यांना दिलेलं रॉ मटेरियल त्याचा अधिकाधिक चांगला वापर करत आहेत. इफ द एम्प्लॉईज आर व्हेरी लॉयल, पंक्च्युएट, हार्डवर्किंग अँड दे आर मेकिंग द ऑप्टिमम यूज ऑफ ऑल द रिसोर्सेस, इट मीन्स यू कॅन understand that employees or the workers in the firm or factories are the strength of that organization. अंडरस्टूड. म्हणजे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे काम करणारे कर्मचारी किंवा जे वर्कर्स आहेत ती त्या ऑर्गनायझेशनची ताकद आहे. हे आपल्याला बिझनेस एन्व्हायरमेंटचं स्टडी करून लगेच लक्षात येतं. त्याचप्रमाणे प्रत्येक ऑर्गनायझेशनचे काही विकनेसेससुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल, इफ इन सम फर्म the owner is not using the updated technology or the machinery and he is following only the old type of way of production, so it is not possible for that company or for that firm to compete with other companies and which may lead to the loss. म्हणजे इथं एखाद्या कंपनीचा जर ओनर असेल, प्रोड्युसर असेल, तो जर जुन्या पद्धती पारंपरिक पद्धतीचाच वापर करत असेल प्रोडक्शनसाठी आणि अपडेटेड टेक्नॉलॉजी, प्लॅन्ट अँड मशिनरी जर तो यूज करत नसेल तर ही त्याचं विकनेसेस होऊ शकतं की तो स्वतःला अपडेट करत नाही आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा तो वापर करत नाही आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे लक्ष देत नाही आहे. तर अशा प्रकारे बिझनेस एन्व्हायरमेंटचा अभ्यास केल्यामुळे संस्थेला किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनला आपले स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते आहेत आणि आपले विकनेसेस कोणते आहेत ते सहज लक्षात येतात. नाव द नेक्स्ट इज कंटिन्युअस लर्निंग. एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस मेक्स द टास्क ऑफ मॅनेजर easier in dealing with business challenges. The managers are motivated to continuously update their knowledge, understanding the skill to meet the predicted changes in realm of business. म्हणजे व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास केल्यामुळे कुठल्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे व्यवस्थापक असतात, मॅनेजर्स असतात, त्यांना आपल्याला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागतील याचा अंदाज लगेचच येतो. आणि त्यामुळे हे जे व्यवस्थापक असतात ते स्वतःचं नॉलेजसुद्धा अपडेट करू शकतात किंवा जे त्यांच्या हाताखाली काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना ते मोटिवेटसुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास केल्यामुळे हवे ते बदल परिस्थितीनुसार घेणं किंवा करणं हे शक्य आहे. नाव द फोर्थ इज इमेज बिल्डिंग. सी, एन्व्हायरमेंटल अंडरस्टँडिंग हेल्प्स द बिझनेस ऑर्गनायझेशन इन इम्प्रूव्हिंग देअर इमेजेस बाय showing their sensitivity to the environment within which they are working. It also includes meeting the expectation of consumers, government, employees, etc. See, by understanding the business environment, it is possible for the business organization to do the study of expectations of consumers, what consumer wants. Naturally, consumer wants the superior quality of goods at the reasonable prices. What government wants? Government wants the increase in foreign exchange, then regular payment of tax, etc. And what the employees want? Employees want the salary and wages regularly. These are the minimum expectation. So, by understanding the business environment, the business organization come to know all this expectation, and accordingly the business organization can take the steps to fulfill all this expectation. And see, when it is possible for the organization to achieve all these expectations, naturally it builds the image of that business organization. So we can say study of business environment helps in building the good image of that business organization. Okay. Now the fifth is meeting competition. Business environment helps the firm to analyze
the strategies of the competitors and formulate their own strategies accordingly. See, it is very important to study all the movements of competitors. Any firm, if want to survive and prosper in this competitive market, then it is very essential to do the study of business environment, because this study helps the firm to analyze the strategies of the competitor, what the competitors are doing, which steps are they are taking for attracting the consumer, for increasing the sales, and by studying all this, the firm can prepare its own policy or strategy. So in this way, business environment helps the business organization. Now the sixth is giving direction for growth. The interaction with environment leads to opening up new frontiers of growth to the business firm. It enables the business to identify the areas of growth and expansion of their activities. See, after doing the study of business environment, a business organization comes to know about the growth area, and by doing the proper study, the business organization can undertake the expansion activities in that area only. So by this way, it helps to reduce the wastage of resources, we can say, and the proper growth of that business is possible. So we can say that the study of business environment helps the business organization to identify the internal factors and external factors of the business organization, which is responsible for survival and growth of that firm. So identifying all these things is possible only because of business environment. Okay, so that's why doing the study of business environment is very essential for the business organization. Maybe it is a small one or a large one. Okay, so dear students, I hope you have understood today the meaning of business environment. Then we have seen the importance of business environment. In our next lecture, we are going to discuss the next point, that is dimension of business environment. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you very much.